नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, मी आता आलो आहे ठाणा स्टेशनला आणि आज मी निघालेलो आहे मुंब्र्याला का चाललो आहे ते तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल। ठाण्यावरनं मुंब्राची तिकीट आहे 5 रुपये। आपण रिटर्न तिकीट काढलेली आहे। तर तुम्ही आजचा व्लॉग एन्जॉय करा। ठाणे रेल्वे स्टेशन 12 वाजले आता 12:15ची कल्याण आहे स्लो। आता आपण मुंब्रा रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे मित्रांनो आणि बघू शकता इथून रेल्वे स्टेशनवरून मंदिर डोंगरावर दिसतंय जी आई मुंब्रा देवी। तर चला जाऊया आपण दर्शनासाठी। आधी आपण एका जागी चाललो। मुंब्रा रेल्वे स्टेशन यायच्या आधी मी वाटेमध्ये श्री महादेवाचं मंदिर बघितलेलं, तर आधी आपण तिथं जाऊया, मग आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊया। स्टेशनला लागूनच आहे, बघू शकता मी स्टेशनवरनं उतरलो आणि बघा बाजूला ट्रेन येते। तर चला आधी महादेवाचं दर्शन घेऊया। 2 मिनिटां अंतरावरच आहे श्री साती आसरा शिव मंदिर। तर चला दर्शनासाठी जाऊया। वाव, खूप सुंदर जागा आहे यार। आणि हे बघा, हे आहे इथं शिव मंदिर। खूप छान आहे मित्रांनो मंदिर। दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय श्री आई मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी। तर आता वेस्टला आहे, तर आपल्याला आधी ईस्टला जायला लागेल, पलीकडच्या साईडला। ईस्टला उतरल्यावरच थोड्याच अंतरावर देवीला वर जाण्यासाठी एंट्री होऊ शकतं। या साईडला रेल्वे स्टेशन आहे आणि इथं आहे एंट्री आई मुंब्रा देवी प्रवेशद्वार। तर चला दर्शनासाठी जाऊया। वर जाण्यासाठी एकदम असा स्लोपवाला रस्ता आहे, डोंगरावरती असं डेव्हलप केलं आहे मस्त। 1 वाजायला 15 मिनिटं, तर बघूया आपल्याला किती टाईम लागतोय। चढणीचा प्रवास बघू शकता इथून तुम्ही, स्लोप आहे। तर हळूहळू आपण चाललोय चढत। पावसाळ्यामध्ये इकडं फुल स्लोपमध्ये पाणी जात असेल खाली। आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे। आपण जिथून चढत चाललोय तिथे लोक सुद्धा राहतात। वा, पाच मिनिटं वर चढून आल्यावर हा हायवे लागतो। तर आपल्याला रस्ता क्रॉस करून पुढे जायचं। चला अरे बापरे, अजून एक रस्ता आहे जो हायवेच्या खालून जातो। म्हणजे 2 रस्ते आहेत वर यायला। मी आलो तो रस्ता क्रॉस करून यायचा आहे आणि अजून एक बाजूला येतो हायवेच्या खालून येतो रस्ता। तर आता आपली जर्नी सुरू झालेली आहे। वा, इथं पायऱ्या मस्त आहेत। गर्दी आहे आज थोडी। आजोबांनी आपल्याला टीका लावलेला आहे मस्त। वाव, खूप भारी वाटतंय यार। मारुती मंदिर आणि श्री साती आसरा देवी मंदिर।
वाव, काय भारी व्ह्यू आहे यार. गरम यायला लागलं यार, दुपारचं उन्हात आलंय. मस्त वाटतंय. मला काही घाई नाही, आपण एकदम आरामात चाललोय. लागला असेल तर बसायला इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. पण कचरा करू नका यार. कचरा केला यार खूप लोकांनी. 15 मिनटं झाली चढून, हालत बेकार झाली. गरमायला लागलं खूप. तर मध्ये मध्ये ब्रेक घेतला पाहिजे आपण चढताना. नेटवर लिहिलेलं की 750 ते 800 पायऱ्या आहेत. तुम्हाला 30 ते 40 मिनटं लागतील वर चढायला. म्हणजे अजून 15 मिनटात मी वर पोचेल. दम काढला आणि निघालो पुन्हा एकदा पुढे. चढताना वाटेमध्ये झाड दिसलं. काय माहिती याला, लोकांनी 1 रुपये 2 रुपये 10 रुपये झाडाच्या आतमध्ये टाकलेत. त्या मागचं रहस्य काय, कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अर्धा तास लागला आपल्याला वर यायला. अर्धा तास वर आल्यानंतर आपण पोचलेलो आहे आई मुंब्रा देवीच्या मंदिराजवळ. खूप मस्त वाटतंय. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे. सर्वांनी देवीचं दर्शन घ्या मित्रांनो. वाव, खूप सुंदर आहे मंदिर. देवीच्या मंदिराच्या समोरून पूर्ण मुंब्र्याचा व्ह्यू दिसतोय. कळव्याची खाडी. हे बघा, तिथं आहे रेल्वे स्टेशन. तिथून आपण आलोय आणि हा बघा पूर्ण मुंब्रा. तर मित्रांनो, आता मोहन भगत दादा आपली मुंब्रा देवीची थोडीशी आपल्याला माहिती सांगणार आहेत. तर दादा, या देवीची स्थापना कशी झाली? म्हणजे देवीची स्थापना म्हणजे हा स्वयंभू मंदिर आहे सर्वात प्रथम. आणि आपण बघितलं असेल पुढे एक प्रवेशद्वार, म्हणजे तिथून आगीची ज्योत निघायची. अगोदर अशी स्टोरी होती, लोकांना काढून दिसायचं वरती, म्हणजे ज्योत दिसायची ते लोकांना पौर्णिमेच्या दिवशी. लोकांना वाटायचं का भूत वगैरे काय आहे. लोकांची असे हे होती, म्हणजे स्टोरी होती का वरती भूत आहे. त्या टायमाच्या म्हणजे 170 वर्ष 160 वर्ष अगोदर नानादादा बघत होते. त्यांच्या स्वप्नात आली होती. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं का वरती भूत वगैरे काय नाही, देवी माझ्या साक्षात दर्शन झालं. त्यांना साक्षात दर्शन झालं होतं. अच्छा. त्या टायमाला त्यांनी लोकांना सांगितलं का आपण एका दिवशी जाऊ वरती मंदिरात, जाऊन बघू, म्हणजे डोंगरात जाऊन बघू. येऊन बघितलं तर मुली तशी होती, वरती मुंब्रा देवी आणि खालती नवदुर्गा. अच्छा. तेव्हापासून लोक येत गेली, लोकांचे नवस पूर्ण केले, तसे लोक वाढत गेले. स्वयंभू म्हणतो. अच्छा, स्वयंभू. अगोदर पण कोणी पूजा करत असेल, छत्रपती छावा आहे बघा, त्यांच्या पुस्तकामध्ये वर्णन आहे. मुंब्रा देवीच्या मंदिरातून लोक पाणी करायचे, म्हणजे ते आपण खाडी किनारा बघतो इथून, तिथून जहाज वगैरे बनवायचं काम व्हायचं आणि वाहतूक व्हायची तिथून कल्याणमध्ये. तर इथून पाणी करायचे. एक चौकीच होती. मग हे श्री नवदुर्गा आहे, ह्यांची काय आहे म्हणजे स्टोरी? ही मूर्ती तशीच होती, म्हणजे मुंब्रा देवी आदिशक्ती आणि त्यांचे नवरूप
अच्छा 9 रुपये. तर या 9 रुपयांची काय वेगळी स्टोरी आहे की सेम एका सोबतच त्यांना सर्व म्हणजे तिथं स्थापना नाही केली इथे कुठे. अच्छा, म्हणजे हे जे रूपांतर आहे ते स्वयंभूत झालेलं आहे. स्वयंभू आहे आणि ह्याच्या पुढे आहे ते देवींचे भाऊ गवळी जातात. अच्छा, ते त्याच्या बाजूला गाडीवाले. अच्छा, धन्यवाद दादा. आणि हे सिक्कीमी ब्राह्मणांची कुळदेवी आहे. अच्छा, तर मित्रांनो दादांनी आपल्याला खूप सुंदर माहिती सांगितली आहे. धन्यवाद. बघा इथूनच आगीची ज्योत होती ना ती इथून निघायची. अच्छा, इथून निघायची आणि देवीकडे जायची. देवीकडे जायची. देवीकडून पुढे जायची. पुढे म्हणजे देवीचे भाऊ ना हे. देवींचे भाऊ गवळी जातात आणि त्यांच्या बाजूला गाडीवर जावा जे रथार्थी असतात. अच्छा, तर मित्रांनो हे आहे नवदुर्गा स्तोत्र, म्हणजे जे आतमध्ये 9 दुर्गा मूर्ती आहे त्यांची नावं. तर बघू शकता खूप सुंदर परिसर आहे तुमचा. गाव होता आणि हे पूर्ण जंगल होतं. अच्छा, लोकांना असं वाटायचं म्हणजे जंगलामधून लोक यायचे नाही, पण भयानक जंगल होता. हा तेव्हाच्या काळामध्ये मोठा जंगल होता. म्हणजे मध्ये रस्ता वगैरे काय नव्हता, छोटासा गाव होता. तिथून लोक यायला घाबरायचे. पण नंतर एका दिवशी सर्व गावकरी वरती येऊन होते. तिथून म्हणजे लोक बघायची. एवढ्या लांबून लोकांना आगीची शोध जी निर्माण म्हणजे रात्रीमध्ये सगळं काय टाईप चालू केले. तर मित्रांनो हे आहेत मोहन भगत दादा, ह्यांचे जे आजोबा होते ह्यांनीच नानादादा भगत. अच्छा, तर यांची पिढी मुंब्रा देवीची यांनी स्थापना केली. दादाच आता इथूनच सर्व काही सांभाळत आहेत कारभार. तर एकदा नक्की विजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. सर्वांना आई मुंब्रा देवीचा आशीर्वाद असू द्या. आणि तर चला मित्रांनो, या सुंदर जागेवरनं मी आता चाललो आहे पुन्हा घरी. खूप छान वाटलं इथे येऊन. देवीचं दर्शन खूप सुंदर झालं, मन एकदम प्रसन्न झालं. आणि तुम्ही पण अजून आला नसाल तर एकदा नक्की या. आणि दादांनी आपल्याला खूप सुंदर माहिती सांगितली, ऐकून मस्त वाटलं एकदम. सगळा जो थकवा होता माझा, जो वर चढून आलेलं, ते देवीचं दर्शन घेऊन थकवा पूर्ण निघून गेला. आणि इथून जो व्ह्यू दिसतोय पूर्ण मुंब्राचा अप्रतिम. तर आता उतरतो आणि जातो घरी. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, सांभाळून या. आणि पावसामध्ये इथूनचं वातावरण खूप छान असतं मित्रांनो. दादाने सांगितलं की इथं पूर्ण हिरवळ असते, पाणी असतं, तर खूप भाविक येतात आवडीने. मस्त आहे. खाली जाताना एवढं काही टेन्शन नाही, एकदम असं आरामात चाललो आहे. आता तरी मित्रांनो इमॅजिन केलं ना तर इथं पायऱ्या आहेत, पण ज्यानुसार दादाने सांगितलं आपल्याला की तेव्हाच्या काळामध्ये जेव्हा देवीने रूपांतर घेतलेलं इथं, तेव्हा जे ज्वलंत आगेने लोकांना असं वाटलं की इकडं खूप भूतं वगैरे असतील, म्हणून लोक वर येत नव्हती. तर कारण की तेव्हाचं जंगल इकडचं खूप डेंजर असेल. मुंब्रा दिवा जे लोकलने प्रवास करतात त्यांना माहिती असेल, ते ट्रेनमधनं मुंब्रा देवीचं दर्शन घेत असतील. तर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल तर एकदा देवीच्या दर्शनासाठी नक्की या, तुम्हाला पण खूप भारी वाटेल. मी सध्या तरी सोलो आलो आहे, एकटाच आलो. आणि देवीची आरती ही सकाळी 11 वाजता असते आणि संध्याकाळी 6 वाजता असते. तर नेक्स्ट टाईम मी जेव्हा येईल तेव्हा मी आरतीच्या टायमाला येईल. तुम्हाला माझा देवीचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि तुम्ही पण मुंब्रा देवीला आला आहेत का 2025ला आला असाल तर ते पण नक्की सांगा. लिंबूबानी, एक लिंबूबानी घेतलं आता. हां वा,
एनर्जी ड्रिंक 15 रुपयाला 1 ग्लास लिंबू पाणी. वाव, मस्त लागलं. तुम्ही जर दुपारच्या वेळेस आलात तर एक पाण्याची बॉटल नक्की कॅरी करा. आता आपण जाताना या रस्त्याने चाललोय. मगाशी आपण या रस्त्याने आलो नव्हतो. टनल केलंय. वाव. तर मी सजेस्ट करेल इथूनच या, तुम्ही रस्ता क्रॉस करून नका येऊ. हा रस्ता पण पुढे जाऊन मी ज्या रस्त्याने आलो त्याच पायऱ्यांना अटॅच होतो पुढे. चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथंच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया एका अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.